सकाळ श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा वार आहे रविवार आणि सकाळची वेळ आहे. टायमिंग आहे 6:30 वाजलेले आहेत आणि मी इथं केसांना मेहंदी लावत आहे. आता सणासुदीचे दिवस आलेले आहेत. सोमवारी हरतालिका आहे, त्याचबरोबर मंगळवारी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. तर देवांची सर्व फेस्टिवलची सणासुदीची तयारी करता करताच मी माझी थोडीफार जी तयारी आहे ना इथं करून घेत आहे. तर ही केसांना लावण्याची मेहंदी मी कशी तयार केली त्याची थोडीशी क्लिप मी पुढे ॲड केलेली आहे. तर जी नॉर्मल मेहंदी असते तीच मी इथं घेतलेली आहे. 4 चमचे मेहंदी घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा रिठा पावडर, 1 चमचा शिकेकाई पावडर ॲड केली. त्यानंतर इथं मी निशा हर्बलची ब्लॅक मेहंदी घेतलेली आहे. दरवेळेस मी 2 पॅकेट ही मेहंदी घेत असते, पण माझ्याकडे आज एकच पॅकेट अवेलेबल होतं म्हणून मी एकच घेतलेलं आहे. मेहंदी भिजवताना जर तुमच्याकडे एखादं लोखंडाचं भांडं असेल तर शक्यतो त्यातच भिजवायची. माझ्याकडे सध्याला नाही म्हणून मी अशा पद्धतीने इथं ॲल्युमिनियमच्या पातेल्यात भिजवलेली आहे. हे सर्व पावडरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम केलं. त्यामध्ये 1 चमचाभर चहापत्ती टाकलेली होती. ती छान असं 4 ते 5 मिनिटांना उकळून घ्यायची आणि उकळलेलं हे जे चहापत्तीचं पाणी आहे ते मी या मेहंदीमध्ये ॲड करत असते. मला एकदमच रेड कलरचे केस जे असतात किंवा रेड कलरची मेहंदी केसांना लावायला नाही आवडत, तर थोडेसे मला ब्लॅक झालेले केस आवडतात. त्यामुळे मी इथं ब्लॅक कलर जो आहे ना तो ॲड केलेला आहे. आता हे जे चहापत्तीचं पाणी केलेलं आहे ना ते थोडं थोडं करून यामध्ये ॲड करायचं आणि बस मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती मी रात्रीच झोपण्यापूर्वी करून ठेवलेली होती. मेहंदी आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायची असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचे जे बेनिफिट्स आहेत ना ते केसांना लावल्यानंतर मिळतात. तर ही सर्व प्रोसेस मी रात्रीच व्यवस्थित मिक्स वगैरे करून मेहंदी भिजवून ठेवलेली होती. त्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात होऊ द्यायच्या नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी घट्ट करायचं नाही किंवा एकदम पातळसरही करायचं नाही. तुम्ही इथे पाहू शकतात अशा पद्धतीने हे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता हे असंच मी रात्रभर झाकून ठेवून देणार आहे. त्यानंतर आता ही जी क्लिप आहे ना ती आहे दुसऱ्या दिवशी सकाळची. तुम्ही इथे पाहू शकतात मेहंदी छान अशी भिजलेली आहे. त्यानंतर मग मी ती मेहंदी केसांना लावण्यासाठी घेतलेली होती. आता एवढ्या सकाळी सकाळी मेहंदी लावण्याचं कारण एकच की आपलं सर्व सकाळचं काम आवरेपर्यंत ही जी डोक्याला लावलेली मेहंदी आहे ना ती व्यवस्थित सुकून जाईल आणि आपलं कामही होईल. जर सर्व काम आवरल्यानंतर जर डोक्याला मेहंदी लावून बसलं तर मग ती लवकर सुकत नाही आणि आपलाही टाईमपास होत नाही. आणि असंच लवकर जर सकाळी मेहंदी लावली तर कामाच्या ह्याच्यामध्ये ना पटकन ती वाळून जाते आणि मग नंतर आपल्याला लवकर ती धुवूनही टाकून देता येते. त्यानंतर मग सुरू होते ती म्हणजे रोजची ठरलेली आपली किचन ड्युटी. तर नेहमीप्रमाणे भांडी वगैरे लावली, किचन काउंटर क्लीन केला. इथं मी एका बाजूला लगेच दूध गरम करायला ठेवलेलं आहे, कारण पप्पा ऑलरेडी उठलेले होते. जेव्हा मी केसांना मेहंदी वगैरे लावत होते तेव्हाच ते उठून ना अंघोळीला गेलेले होते. तर मग आता लगेच मी त्यांच्यासाठी इथं चहा बनवायला घेतलेला आहे. त्यांना चहा दिल्यानंतर मग मी माझ्यासाठी चहा घेणार आहे आणि मग होणार आहे आपल्या स्वयंपाकाची सुरुवात. अंघोळीच्या अगोदरच माझा जो स्वयंपाक आहे ना तो मी आज सर्व करून घेणार आहे, म्हणजे तोपर्यंत माझी डोक्याला लावलेली मेहंदी सुकेल. त्यानंतर आज विश्वकर्मा जयंती आहे. तुम्हा सर्वांना विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर त्याचीही भरपूर तयारी करायची आहे. दर रविवारी आपलं जे देवघर आहे त्याची पूर्ण क्लिनिंग मी करत असते. देव्हाऱ्यातील तांदूळ वगैरे जे काही आहे ते सर्व चेंज करत असते, तर तेही मला आज करायचं आहे. त्यामुळे ना पटपट होईल तेवढं सर्व काम मी इथं आवरून घेणार आहे. पप्पांना चहा दिल्यानंतर ते लगेच बाहेर राऊंड मारायला निघून गेले. त्यानंतर मी माझा चहा घेतला आणि चहा घेण्याच्या अगोदर मी इथं काही कांदे जे आहेत ना ते भाजण्यासाठी ठेवलेले होते. आज तुमच्यासोबत ना गावरान थाळी जी आहे ना ती शेअर करणार आहे. आता उद्या हरतालिका आहे, त्याचबरोबर गणपती बाप्पाही विराजमान होतील. त्यानंतर पुन्हा कांदा लसूण वगैरे पाळलं जाईल. त्यामुळे ना आजचा जो स्वयंपाक आहे ना थोडासा तिखट, त्याचबरोबर झणझणीत कांदा लसूण वगैरे असणारा आणि छान असा बनवणार आहे. काळ्या मसाल्याची जी वांग्याची भाजी आहे ना ती बनवणार आहे. तर त्याच्यासाठी इथं मी काही वांगी घेतली. आता जेव्हा आपण काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवतो त्यासाठी जी वांगी वापरली जातात ना ती थोडीशी हिरवट वांगी असतात, पण मला ती नाही मिळाली त्यामुळे मी ही वापरलेली आहेत. एका पातेल्यामध्ये थोडंसं मिठाचं पाणी करून ना त्यामध्ये ही वांगी मध्यभागी 4 कट करून ॲड केली. थोड्या वेळ या पाण्यामध्ये ही वांगी मी भिजवून ठेवणार आहे. तोपर्यंत बाजूला जी कांदे भाजण्यासाठी ठेवले होते ते भाजलेले होते. तर लगेच मी गॅस जो आहे ना क्लीन करून घेतला. त्यावरती ठेवलेली आहे एक कढाई. कढाईमध्ये थोडीशी हरभरा डाळ टाकली आणि तेल टाकलं. हरभरा डाळ तेल मस्त असं भाजून घ्यायचं थोडा वेळ.
ते भाजल्यानंतर शेंगदाणे ॲड करायचे. शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत त्यामुळे थोडेसेच मी भाजले. त्यानंतर थोडेसे धणे ॲड केले आणि पुन्हा हेही सर्व एकत्रित असं मी भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सर्व काढून घेतलं. त्याच कढईमध्ये मी इथं थोडंसं खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे. तेल ॲड केलं आणि पुन्हा हेही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. जे कांदे भाजून ठेवले होते त्याच्या वरच्या बाजूचा जो भाग आहे ना तो मी काढला आणि थोडासा जो काळपट झालेला भाग आहे तोही थोडासा मी काढलेला आहे. त्यानंतर आता ही कांदी कुस्करून आपल्याला हे जे खोबरं वगैरे आपण भाजत आहोत त्यातच ॲड करायचं. तर इथे सुरुवातीला मी अद्रक ॲड करायला विसरले होते, तर ते थोडेसे तुकडे अद्रकचे मी इथं नंतर ॲड केलेले आहेत. आणि हे सर्व ना पुन्हा मी इथं व्यवस्थित 2 मिनिटंभर परतून घेतलेलं आहे. आता हे खोबरा कांद्याचं जे वाटण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत सेम याच कढईमध्ये मी भाजी बनवण्यासाठी थोडंसं तेल गरम केलं. जी वांगी पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवली होती ती काढून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं असं मीठ भरलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झालेलं होतं तोपर्यंत तर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीरीची फोडणी केली आणि ही जी वांगी आहेत ना ती यामध्ये ना ॲड केली. वरतून थोडंसं मीठही ॲड केलं. बस आता आणि हळद ॲड केली. बस आता 2 ते 3 मिनिटं ना ही वांगी आपल्याला या तेलाच्या फोडणीमध्ये ना छान अशी परतून घ्यायची आहे झाकण ठेवून. तोपर्यंत हा मसाला जो आहे कांदा खोबऱ्याचा थंड झालेला होता तर तो मिक्सरवरती मी थोडा फिरवून घेतला. थोडंसं पाणी ॲड केलं, पुन्हा फिरवून घेतला म्हणजे त्याची स्मूथ अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता इकडे पाहू शकतात वांगी 2-3 मिनिटांना थोडीशी परतून झाली होती तर मग मी ती एका ताटामध्ये काढून घेतली. कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे ना त्यामध्येच आता हे जे खोबऱ्याचं कांद्याचं वाटण आहे ते टाकलेलं आहे. आता हे वाटण चांगलं 2 ते 3 मिनिटांना तेल सुटेपर्यंत परतायचं. त्यामध्ये कलरसाठी थोडीशी लाल मिर्च पावडर आणि जो मध्यंतरी मी घरगुती मसाला बनवला होता तोच ॲड केलेला आहे फक्त. आणि हा मसाला हे वाटण व्यवस्थित मिक्स केलं. मसाला जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. झाकण ठेवून 2 मिनिटं हा मसाला मी परतून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. तोपर्यंत जे डाळ, शेंगदाणा आणि धणे भाजून ठेवलेल्याचं जे आहे ना ते पण मी मिक्सरवरती थोडंसं पाणी ॲड करून ना बारीक करून घेतलेलं आहे. कढईतील मसाला परतून झालेला होता तर मग हे जे मिक्सचर बारीक केलेलं आहे डाळीचं, शेंगदाण्याचं ते यामध्ये ॲड केलं. मिक्स केलं. पुन्हा 2 मिनिटं झाकून ठेवलं. बाजूलाच मी भाजीमध्ये ॲड करण्यासाठी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि कढईतील मसाला परतल्यानंतर जी वांगी फ्राय करून ठेवली होती ती या मसाल्यामध्ये टाकली. मसाल्यात मिक्स केली. पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवलं आणि जे गरम पाणी करून ठेवलं होतं ते यामध्ये ॲड केलं. पुन्हा मिक्स करून घेतलं. आता फक्त याला आपल्याला एक उकळी काढायची आहे. उकळी आल्यानंतर मीडियम फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे. वरतून थोडीशी मी कोथिंबीर वगैरे ॲड केलेली आहे. आता वांग्याचा एक गुणधर्म असतो की वांगं जे आहे ते पूर्ण 100% आपल्याला शिजवायचं नसतं. 80 ते 90%च वांगं शिजवून खावं असा त्याचा एक गुणधर्म आहे. तर तयार झालेलं आहे इथं आपलं काळ्या मसाल्याचं वांग्याची भाजी. थोडीशी शिजत आहे तोपर्यंत आज मी पिठले बनवणार आहे. पिठलं आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे. दरवेळेस मी फोडणी करून त्यामध्ये पाणी टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी बेसन पीठ ॲड करून मिक्स करत असते. पण यावेळेस थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे. तर इथं मी एका पातेल्यात बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याचं मिक्सचर जे आहे बॅटर पातळसर असं बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीरीची फोडणी केली. थोडीशी लाल मिर्च पावडर, हळद पावडर, धने पावडर ॲड केली आणि हे मिक्स करून घेतलं. मिक्सरवरती हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण केलं होतं ते ॲड केलं. चवीनुसार मीठ ॲड केलं. मसाला परतल्यानंतर जे बेसन पिठाचं मिक्सचर बनवून ठेवलं होतं ते यामध्ये ॲड केलं आणि मिक्स करून घेतलं. मीडियम फ्लेमवरती ना झाकण ठेवून थोडा वेळ हे मी शिजू देणार आहे. जसं जसं हे शिजेल तसं तसं ते आपोआपच घट्ट होत जातं. आता वांग्याची भाजी आणि पिठलं दोन्हीही भाज्या माझ्या शिजत आहेत. इथं मी चहा बनवलेला आहे. चहा मी बनवलेला आहे. यांच्या कामावरचा जो माणूस आहे ना तो आलेला होता. विश्वकर्मा जयंती होती, त्याची थोडीफार ना जी कामाची म्हणजे साहित्य आहे त्यांच्या कामाचं त्याची पूजा करायची होती तर त्यासाठी तो आलेला होता. तर त्याच्यासाठी इथं मी चहा बनवलेला आहे. आणि इथं पाहू शकतात वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. वरतून मी खूप सारी कोथिंबीर ॲड केली. हे काळ्या मसाल्याचं वांग्याची भाजी आहे ना त्यामुळे याचा कलर असाच येतो. गावाकडे शक्यतो लाल मिर्च पावडर वगैरे यामध्ये नाही वापरत. पूर्ण हिरव्या मिरच्यापासूनच ही भाजी बनवली जाते. कांदे जे असतात तेही चुलीमध्ये भाजून वापरले जातात. पण माझ्याकडे मी इथं थोडीशी मिरची पावडर जी आहे ना ती वापरलेली आहे. पिठलंही बनवून तयार झालेलं आहे पाहू शकतात. वरतून मी त्यावरती कोथिंबीर ॲड केली. त्यानंतर आता इथं बनवणार आहे बाजरीची भाकरी.
बाजरीची भाकरी मला वाटतं मी गेल्या ब्लॉगमध्येच तुमच्यासोबत शेअर केलेली होती, गेल्या 1-2 ब्लॉगमध्ये. तर ही थोडक्यात तुमच्यासोबत इथं मी शेअर करत आहे. बाजरीची भाकरी बनवण्यासोबत ना मी तुमच्यासोबत माझ्या लहानपणाची एक जी स्टोरी आहे ना ती शेअर करणार आहे आज. तर मी जेव्हा लहान होते माझ्या माहेरात तेव्हा ना आमच्याकडे बाजरी कमी प्रमाणात व्हायची आणि जास्त करून ज्वारीचं पीक जास्त व्हायचं. ज्वारी त्यामध्ये करडई लावलेली असायची आणि नेहमी घरामध्ये चपाती किंवा मग ज्वारीची भाकरी जास्त करून असायची. तर आम्हाला कुणालाही ज्वारीची भाकरी खायला आवडत नसायची. मोठे सर्वजण आवडीने खायचे, पण आम्हाला लहान मुलांना ना कुणालाच ते जास्त आवडत नसायची, कारण बाजरी थोडीशी गोड असते, ज्वारी थोडीशी पानसट असते. तर शेतामध्ये जे पीक आपण पेरलेलं आहे, ज्वारी असो, बाजरी असो किंवा कपाशी असो, काहीही जेव्हा पेरलेलं असतं ना तर त्याची खुरपणीचा वेळ येतो आणि जेव्हा ते खुरपणी सुरू व्हायची ना तेव्हा बऱ्याच बायका आमच्या घरी ना कामाला यायच्या आणि ते प्रत्येकजण मग आपापल्या सोबत ना डबे बांधून आणायच्या फडक्यामध्ये. तर त्यांच्याकडे बाजरीच्या भाकरी, कुणाकडे चपाती वगैरे असं काही असायचं आणि जर कुणाकडे बाजरीची भाकरी आहे असं समजलं तर मग आम्ही काय करायचो, त्यांच्याकडली जी बाजरीची भाकरी आहे ना ती आम्ही आमच्याकडे असलेल्या ज्वारीच्या भाकरीसोबत बदली करून ना ती भाकरी खायचो. तर हे सर्व ना लहानपणी म्हणजे घडायचं. त्यानंतर ना आपोआपच काही दिवसांनी ज्वारीचं पीक जे आहे ना ते थोडंसं कमी प्रमाणात घेतलं जाऊ लागलं आणि बाजरीचं पीक जे आहे ना ते थोडं जास्त प्रमाणात घ्यायला सुरुवात झाली. तर आता सध्याला ना जास्त करून माहेरामध्ये माझ्या बाजरी होते. ज्वारी शक्यतो करत नाहीत किंवा केली तर फारच कमी करतात, थोडीशी खाण्यापुरती, कारण बाजरी जास्त सर्वजण खातात आणि ज्वारी फार कमी प्रमाणात खाल्ली जाते. माझ्या सासरी ज्वारी जास्त प्रमाणात खाल्ली जाते, बाजरी कधीतरी असते. तर असं आहे. तर मी जेव्हा लहान होते तेव्हा एक अशी अफवाही म्हणजे होती की ज्वारीची भाकरी खाल्ली तर माणूस गोरा होतो, कारण ती पांढरी असते आणि बाजरीची भाकरी थोडीशी काळपट असते, तर ती खाल्ली तर माणूस काळा होतो. तर त्यामुळेही आमच्या घरचे आम्हाला तसं सांगून ना ज्वारीच्या भाकरी खायला लावायचे आणि आम्हीही मग त्या खायचो. तर तुमच्याकडे कुणाकडे ही अफवा पसरलेली आहे किंवा कुणाकुणाला ही अफवा माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता मी 6 भाकरी इथं बनवून घेतलेल्या आहेत. ज्या तव्यावरती मी भाकरी बनवल्या ना त्यावरतीच मी आता ठेचा बनवणार आहे. तर काही मिरच्या आणि तेल मी तव्यावर टाकून ना त्या तेलात मिरच्या छान अशा खरपूस भाजून घेणार आहे. गावाकडे ना भाकरी वगैरे किंवा चपात्या बनवून झाल्या ना मग त्याच सेम तव्यावरती ना ठेचा करण्याची पद्धती आहे बहुतेक, त्यामुळेच त्या ठेच्याला ना चव अजून खूप छान येते. आणि मिरच्या थोड्याशा तेलामध्ये भाजल्या की मग त्यामध्ये मी शेंगदाणे ॲड केलेत. शेंगदाणे ऑलरेडी थोडेसे भाजले होते म्हणून मी जास्त नाही भाजले आणि लसूण ॲड केला. लसूण, शेंगदाणे, मिरच्या छान अशा भाजल्या. थोडंसं झाकण ठेवून भाजायचं म्हणजे त्याचा ठसका वगैरे होत नाही. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं. थोडीशी कोथिंबीरच्या देठाचा जो भाग असतो ना तो कट करून ॲड केला आणि जमत असेल तर मग हे सर्व असंच तव्यामध्येच रगडून घ्यायचं आणि नसेल जमेत तर मग मी माझ्यासारखं इथं खलबत्त्यामध्येही तुम्ही हा ठेचा कुटून घेऊ शकता. शक्यतो तव्यावर रगडायचा किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा, पण मिक्सरवरती बारीक करायचा नाही. मिक्सरवरती जर बारीक केला तर त्याची पूर्ण चव निघून जाते. चला, ठेचा बनवून तयार झालेला आहे. एका डब्यामध्ये काढून घेतला. त्याचबरोबर बाकीचाही सर्व स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. आजची गावरान थाळी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला, स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर लगेच मी फरशी वगैरे पुसून काढली. नंतर मी अंघोळ वगैरे करून माझी तयारी करत आहे. आज मी फक्त पाण्याने केस धुतलेले आहे. शॅम्पू वगैरे अजिबात लावलेला नाही. पाण्याने केस धुतल्यानंतर ना थोडेसे वाळवले आणि त्याला मी खोबऱ्याचं जे तेल आहे ना ते लावून ठेवणार आहे. मेहंदी लावल्यानंतर कधीही केस धुतले तर मग खोबऱ्याचं तेल वगैरे लावून ठेवायचं, त्यामुळे कलर खूप दिवस टिकून राहतो आणि शाईनही छान येते. आजची जी देवपूजा आहे ना ती यांनी केलेली आहे, कारण विश्वकर्मा जयंती होती, यांना सुट्टी होती. तर मग देवपूजेचं सर्व काम यांनी केलेलं आहे. माझा स्वयंपाक होईपर्यंत यांची देवपूजा झाली होती, पण स्वयंपाक करता करता मला वेळ भेटलाच नाही की त्याची क्लिप मी रेकॉर्ड वगैरे करावी. तर नंतर रेकॉर्डिंग केलेली आहे तर ते तुमच्यासोबत पुढे मी ॲड केलेलं आहे. मावची इथं मस्ती चालू आहे आणि पप्पा आलेले होते, त्यांना जेवायचं होतं, भूक लागलेली होती. तर मग इथं मी त्यांच्यासाठी ना ताट बनवून घेतलेलं आहे आणि इथं हॉलमध्ये पाहू शकतात खूप सारा ना पसारा झालेला आहे. तर हा ना पसारा जो आहे तो यांचे जे कामाचं साहित्य आहे ना त्याचा आहे. तो जो यांच्यासोबत एक माणूस आलेला होता ना त्याने सर्व साहित्य जे आहे ते काढलं.
व्यवस्थित धुतलं वगैरे, सर्व स्वच्छ केलं आणि आता त्याची पूजा करायची आहे. तर मग ते सर्व ना इथं टेबलवरती त्याची मांडणी करत आहेत. अगोदर ना ठरलेलं की खालीच इथं पूजा वगैरे मांडायची, पण ना माऊ फार मस्ती करते आणि यांच्या ज्या मशिनरी आहेत ना त्या तुम्ही इथं पाहू शकतात. त्याला ना फार धार वगैरे असते. मशिनरी कटर मशीन वगैरे जे आहेत ना त्या आहेत त्या. तर म्हटलं नको, खाली ठेवलं तर ती मस्ती करण्याच्या याच्यामध्ये पडली वगैरे तर तिला लागेल. त्यामुळे ना सर्व पूजा इथं टेबलावरती ठेवलेली आहे. पप्पांना दिलेलं आहे जेवण, तर ते त्यांचं जेवण करत आहेत. मावची मस्ती चालू आहे. राजवीर जेवण वगैरे करून नाश्ता करून खाली खेळायला गेलेला होता. मावची आंघोळ वगैरे ही सर्व मी करून घेतलेलं आहे. तिची तयारी झालेली आहे. सकाळचं जे घरातील काम असतं ना ते जवळपास सर्व आवरलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता इथं ह्यांचं जे सामान यांनी ठेवलेलं आहे ना त्याची ते स्वस्तिक वगैरे काढून पूजा करत आहेत. त्यांचं जे कामाचं सामान आहे त्याची पूजा करून झाल्यानंतर मग त्यांनी इथं ना थोडंसं कापूर वगैरे करून ना धूप केलेली होती. तर मग ती क्लिप जी आहे ती मी इथं ॲड केलेली आहे. आणि देव्हाऱ्यातील देवांची जी पूजा आहे ना ती त्यांनी सकाळीच करून घेतली होती. आता फक्त ते धूप वगैरे करत आहेत. तर दरवर्षी जेव्हा ते हे पूजा वगैरे मांडतात ना तर थोडासा नाश्ता वगैरे बाहेरून मागवत असतात, म्हणजे समोसे वगैरे, पेढे ते. तर आजही मागवलेलं होतं. प्रसादासाठी मी शिरा बनवत होते, पण ते बोलले नको बनवू, बाहेरून पेढे आणणार आहेत. पण पप्पा घ्यायला गेलेले पेढे वगैरे, तर पप्पा समोसे घेऊन आले, पेढे विसरले. माऊ माऊ काय खाते? समोसा. समोसा खाते माऊ, मस्त टेस्टी. ज्या दिवशी विश्वकर्मा जयंती असते त्या दिवशी बरेचसे कामं जे आहेत ना ते बंद असतात, जसं की टाईल्स फिटिंग वगैरे, मिस्त्रीची कामं, फर्निचर वगैरेची कामं, स्लायडिंगची कामं. तर यांचंही काम या संदर्भातीलच आहे. तर दरवर्षी वर्षातून एकदा विश्वकर्मा जयंती जेव्हा असते तेव्हा यांचं काम बंद असतं आणि त्यांनाही सुट्टी असते. तरी त्याची जी पूजा आहे ना इथं अशा पद्धतीने त्यांनी ठेवलेली आहे. चला, यांची पूजा वगैरे झाली, त्यानंतर नारळ वगैरे फोडून झाला आणि आता दोघांना मी जेवायला वाढणार आहे. आज रविवार होता, सर्वांना शाळेलाही सुट्टी होती, तर समोसे खूप जास्त प्रमाणात आणलेले. त्यानंतर जेवढे राजवीरचे फ्रेंड्स आहेत त्यांना सर्वांना बोलवलेलं घरी नाश्त्यासाठी. तर त्याची ही क्लिप्स मी पुढे ॲड केलेली आहे. सर्व मुलांचा नाश्ता वगैरे झाला आणि ते बसलेले आहेत कॅरम खेळण्यासाठी. माऊची खटपट लुडबुडमध्ये चालू आहे. त्याचबरोबर आजचा व्हिडिओही थोडासा मोठा झालेला आहे, तर त्याचा मी इथं एंड करत आहे. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.